विकास गोगावले अखेर महाड पोलिसांना शरण आलेला आहे। महाडमधील मारहाण प्रकरणामध्ये अखेर विकास गोगावले हा पोलिसांना शरण आलेला आहे। नुकताच महाड पोलिसांमध्ये त्याने शरणागती पत्करलेली आहे आणि तीच दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। तर दुसरीकडे आज कोर्टामध्ये सुनावणी देखील पार पडणार आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये विकास गोगावलेला दिलासा मिळणार की अटकेची कारवाई होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी काल हायकोर्टानं सरकारवरती ताशेरे ओढलेले होते आणि त्यानंतर आज लगेचच विकास गोगावले हा महाडमध्ये पोलिसांना शरण आलेला आहे। महाडमध्ये 2 डिसेंबर रोजी मारहाणीचं प्रकरण घडलेलं होतं। निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आपापसामध्ये भिडलेले होते आणि त्यानंतर या दोन्ही कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यातच विकास गोगावले अर्थात भरत गोगावले यांचा मुलगा याच्यावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर आज अखेर महाड पोलिसांना विकास गोगावले हा शरण गेलेला आहे। त्यामुळे आता यापुढची नेमकी कारवाई ही कशा पद्धतीने होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आज मुंबई हायकोर्टामध्ये देखील जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे। त्यामुळे विकास गोगावले यांना जामीन मिळणार की अटकेची कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी काल देखील याच सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी पार पडलेली होती आणि त्यावेळी हायकोर्टानं राज्य सरकारवरती ताशेरे ओढलेले होते की इतके दिवस झाल्यानंतर देखील हे आरोपी मोकाट कसे आणि त्यानंतर राज्य सरकारनं विकास गोगावले हे आज 11च्या आत पोलिसांना शरण येतील अशी ग्वाही दिलेली होती आणि त्याप्रमाणे अगदी काहीच वेळापूर्वी 11च्या आत महाडमधील या पोलीस स्टेशनमध्ये विकास गोगावले यांनी शरणागती पत्करलेली आहे। महाड पोलिसांना ते शरण गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।